वाटतं की प्रकाश आंबेडकरांना एकतर महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही, त्यांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला. त्यांनी मांडलेले जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयोग आहे, सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिपब्लिकन पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आरपीआयची स्थापना करण्याची त्यांचं उद्दिष्ट होतं. कारण फक्त शेड्यूल कास्टच्या मतावर या लोकशाहीमध्ये राजकारण करणं अत्यंत अशक्य असल्यामुळं किंवा त्यामध्ये सफलता मिळणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता आम्ही तो प्रयत्न करतो, परंतु प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा, त्यांना मराठा समाजाला जरांगे पाटील यांना एकत्र घेऊन त्यांना जाण्याचा अधिकार आहे. पण जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत जातील असं मला वाटत नाही आहे. जरांगे पाटील जर लढले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते लढतील, पण त्यांना त्यामध्ये काय फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही. पण आताच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचितचे काही उमेदवार उभे राहिले होते. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निकालामध्ये त्यांना किती यश मिळेल? नाही, त्याच्यामध्ये त्यांना शून्य यश मिळेल. म्हणजे त्यांचा जो त्यांनी अनेक उमेदवार उभे केलेही, परंतु वंचितचा जो प्रचार आहे हा प्रचार या निवडणुकीमध्ये विशेष पाहायला मिळाला नाही. मागच्या 2019च्या त्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं मतदान घेतलं होतं. जवळजवळ 43 लाख मतं त्यांना मिळाली होती. पडळकर जे आता बीजेपीमध्ये आहे ते पडळकर सांगलीमध्ये उभे असताना त्यांना 3.25 लाख मतं मिळाली होती, पण त्यांना एकही सीट वंचितला निवडून आणता आली नव्हती. यावेळेला वंचितची परिस्थिती 2019 पेक्षाही फार कमी अशी त्यांची